नमस्कार. फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. सिडको लॉटरीला खरंच मुदतवाढ मिळणार का? हे खूप लोकांच्या ज्या मागण्या होत्या किंवा आम्हाला कागदपत्र जमा करण्यासाठी खूप अपुरा वेळ मिळालेला आहे. आज आपण त्याची माहिती घेणार आहोत. काल आलेल्या दैनिक लोकसत्ता पेपरमध्ये सुद्धा याबद्दल सिडकोची जी लोकांनी मागणी केलेली आहे किंवा या लॉटरीला मुदतवाढ मिळावी, आपण त्याची माहिती पूर्ण बघणार आहोत. व्हिडिओला सुरू करण्याबद्दल व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जे या व्हिडिओला जे नवीन सबस्क्रायबर असतील, जे नवीन बघत असतील त्यांनीसुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या लॉटरीचे वेळोवेळी नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. तर सर्वप्रथम मी सांगतो की काल जो व्हिडिओ बनवलेला होता, जो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपसाठी, जे तुम्हाला मी मिनिमम 200 रुपयाची फीस सांगितली होती, जो तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करण्यासाठी, मला काल खूप साऱ्या लोकांनी पेमेंट केलेलं आहे. बघा खाली जे ब्लिंक होत आहे, हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, हा कॉलिंग नंबर नाही आहे. ज्यांनी मला काल पेमेंट केलं असेल त्यांनी मला तो पेमेंटचा जो स्क्रीनशॉट आहे तो स्क्रीनशॉट पाठवावा, जेणेकरून मी ते ग्रुपवरती तुम्हाला ॲड करेल. मला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आलेला नाही आहे. तर ज्यांना आणखी कोणाला जर जॉईन व्हायचं असेल तर जी खाली तुम्हाला जे माझा UPI ID दिलेला आहे, तो गुगल पे, फोनपे करून तुम्ही जो तुमचा जो पेमेंटचा स्क्रीनशॉट तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवू शकता आणि मी तुम्हाला मग तुम्हाला माझा जो कॉलिंग नंबर आहे, मी त्याच्यावरून तुम्हाला कॉलिंग करू शकेल आणि तुम्हाला माझा कॉलिंग नंबर मिळेल. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. बघा, जे पेपरमध्ये आलेली बातमी सांगण्यात आलेली आहे की जे सिडको लॉटरीमध्ये जी 30 दिवसांची अपुरा वेळ मिळालेला आहे. जसे की बघा, आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी दिलेली मुदत अपुरी असल्याचे अनेकांचे मत. विधानसभा निवडणुकीचा जाहीर होण्याच्या काही दिवस सिडकोने 26,000 घरांच्या लॉटरीची जी सुरुवात केली. 68,000 अर्जदारांनी सोडतीसाठी अर्ज नोंदणी केलेली आहे. या सोडतीसाठी लागणारे उत्पन्न, आदिवासी प्रमाणपत्र, सरकारी कागदपत्र मिळणे अर्जदारांना सरकारी कार्यालयात जावे लागते. पण सर्व महसूल कर्मचारी हे निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने कागदपत्र मिळणे अर्जदारांना आणखी मुदतीची गरज आहे, असं त्यांनी सांगण्यात आलेलं आहे. आणि शक्यतो जे आपल्याला असं माहिती आहे, जर खरंच तर कागदपत्र जमा करण्यासाठी जर मुदतवाढ, जर काही जे अर्जदार आहेत तर त्यांना खरंच 30 दिवसांची मुदत खूप कमी आहे, कारण की सर्व जे कर्मचारी, महसूल कर्मचारी हे निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त आहे. तरी 30 दिवसाची ही मुदतवाढ मिळवून द्यावी. बघा, आणखी पुढे सांगितलेले की यावेळचे सिडको सोडतीतील घरे हे बाजारभावापेक्षा 10% कमी दराने मिळतील, अशी घोषणा सिडकोचे मंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी केली. बघा, जे सिडको मंडळाला जे अध्यक्ष लाभलेले आहेत त्यांनी सुद्धा याचं म्हणजे हे जे बाजारभावापेक्षा 10% जी घरं आहे, ते कमी भावाने मिळाले पाहिजे असं त्यांचं मनोगत आहे. जसे की वाशी, खारघर, मानसरोवर रेल्वे स्टेशन, खांदेश्वर रेल्वे स्टेशन येथे अपेक्षेने 68,000 नागरिकांनी अर्ज केलेले आहे. बघा, 68,000 घरांनी या घराला नोंदणी पण केलेली आहे, असे आपल्याला सांगता येते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, EWS आणि अल्प उत्पन्न गट यांच्यासाठी राखीव घरं हे इथे म्हणजे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तर बघा, हा आता 11 नोव्हेंबरपर्यंत तर या घराचं रजिस्ट्रेशन होणार आहे. 30 दिवसांची जर मुदतवाढ मिळेल तर 12 डिसेंबरपर्यंत जेमतेमपर्यंत या घरांची जी लॉटरीची मुदतवाढ ती मिळून जाईल, असे आपल्याला सांगता येते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओबद्दल काही प्रश्न असतील किंवा काही प्रश्न असेल तुम्ही कमेंटमध्ये विचारा, आम्ही तुम्हाला त्याची उत्तर देऊ. व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद.